कलम 361 नुसार डॅश डॅश विरुद्ध न्यायालयात फौजदारी कारवाई सुरू करता येत नाही. अगदी महत्त्वाचा टॉपिक आहे. या वर्षीच्या एक्झाम्समध्ये कुठल्या ना कुठल्या एक्झाम्समध्ये तुम्हाला या मुद्द्यावरती आधारित क्वेश्चन दिसणार आहे. कारण केजरीवाल हे मुख्यमंत्री पदावरती असताना तुरुंगात गेलेले आहेत, त्यांना जेल झालेली आहे. त्याचबरोबर बरेचसे राज्यपाल आहेत की ज्यांच्या विरुद्ध त्या राज्य सरकारांनी याचिका दाखल करण्याचा प्रयत्न केला आहे, त्यांच्या तक्रारी नोंदवण्याचा प्रयत्न केला आहे. तर हा मुद्दा एक्झामसाठीचा हॉट टॉपिक आहे. कलम 361 नुसार आपल्या देशामध्ये पदावरती असलेले राष्ट्रपती त्याचबरोबर राज्यपाल त्या राज्यांचे राज्यपाल जे पदावरती कार्यरत आहेत अशांना न्यायालयामध्ये कुठल्याही प्रकारे कारवाई त्यांच्या विरुद्ध करता येणार नाही. न्यायालय त्यांना कुठली नोटीस सुद्धा पाठवू शकणार नाही. अशा प्रकारची तरतूद घटनेच्या कलम 361 मध्ये आहे. म्हणजे या प्रश्नाचं करेक्ट उत्तर कुठलं असणार आहे ते म्हणजे पर्याय क्रमांक 3 राज्यपाल. मुख्यमंत्र्यांना अटक केली जाऊ शकते का? तर हो, याच्यावरती आपण एक स्वतंत्र लेक्चर घेतलंय बघा की मुख्यमंत्री या पदावरती असताना अटक केली जाऊ शकते का? तर यस, केली जाऊ शकते. आता त्याच्यासाठी काही अटी पण आहेत. अटी कोणत्या? तर आपलं जे CRPC आहे, CRPC म्हणजे काय? कोड ऑफ सिव्हिल प्रोसिजर. याच्यामधलं जे 335 जे कलम आहे याच्यामध्ये मुख्यमंत्री किंवा पंतप्रधान त्याचबरोबर कुठल्याही सभागृहाचे सदस्य त्याचबरोबर राज्यमंत्री किंवा केंद्रीय मंत्री यांना जर आपल्याला अटक करायची असेल तर त्याच्या संदर्भातच्या काही अटी तरतुदी इथं दिलेल्या आहेत. कलम 135 कुणाचं? CRPCचं. याच्यामध्ये काय सांगितलंय की कुठल्याही विधानसभेचं किंवा संसदेचं किंवा विधिमंडळाचं जर एखादं सत्र सुरू असेल, सत्र सुरू होण्यापूर्वीचे 40 दिवस आणि सत्र संपल्यानंतरचे लगेचचे 40 दिवस या मधल्या पिरियडमध्ये या सदस्यांना अटक केली जाऊ शकणार नाही. ओके, मग ज्यावेळेस दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांना अटक केली होती त्यावेळेस कुठलं सत्र वगैरे सुरू होतं का? तर नाही. त्याच्यामुळे त्यांना अटक हे सामान्य माणसाप्रमाणेच करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर सभागृहाच्या परिसरामध्ये या व्यक्तींना अटक केलं जाऊ शकणार नाही. कोणत्या कोणत्या व्यक्तींना? जे राज्यसभा, विधानसभा त्याचबरोबर लोकसभा, विधान परिषदा यांचे सदस्य आहेत, मंत्री आहेत, कुठल्या ना कुठल्या पदावरती आहेत, पंतप्रधान, मुख्यमंत्री यांना अटक आपल्याला सत्राच्या दरम्यान संसदेच्या परिसरामध्ये किंवा विधिमंडळाच्या परिसरामध्ये आपल्याला अटक करता येणार नाही. त्यांना अटक करताना जे त्या सभागृहाचे अध्यक्ष असतात, सभापती असतात, तर त्यांना आपल्याला पूर्व सूचना द्यावी लागते. आपल्याला म्हणजे पोलिसांना. ओके, की असं असं या तुमच्या सदस्याला आम्ही अटक करतोय. तर ही सगळी CRPC मधली प्रोसिजर आहे. एक्झाममध्ये याच्यावरती सुद्धा क्वेश्चन बनेल. आता आपण थोडं कलम 361 कडे येऊ. त्याआधी एक गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा, जे मी तुम्हाला CRPC 135 कलम सांगितले याच्यातल्या ज्या अटी सांगितल्यात ना, ह्या सगळ्या फक्त दिवाणी खटल्यांसंदर्भातच्या आहेत, फौजदारी खटल्यासंदर्भातच्या नाहीत. फौजदारी खटला जर त्या व्यक्तीवरती असेल तर सत्र जरी सुरू असलं तरी आपण त्या व्यक्तीला अटक करू शकतो. फौजदारी खटला म्हणजे काय? की जर या सदस्यांनी जर कुणाचा मर्डर केला असेल किंवा काही हिंसाचार केलेला आहे तर त्या केसेसमध्ये ज्यावेळेस फौजदारी कलम आपल्याला लावायचं आहे तर त्या दरम्यान आपण या व्यक्तींना सत्र जरी सुरू असलं तरी सुद्धा अटक करू शकतो. ठीक आहे. आता आपण कलम 361 कडे येऊ. कलम 361 नुसार राज्यपालांना त्याचबरोबर राष्ट्रपतींना त्यांच्या पदावधी दरम्यान म्हणजे ज्यावेळेस ते पदावरती आहेत त्यावेळेस त्यांच्या विरुद्ध कुठल्याही न्यायालयामध्ये कारवाई सुरू करता येणार नाही. ओके, तर हे लक्षात ठेवायचं आहे. रिसेंटली हा मुद्दा चर्चेत कुठून आलाय तर जे पश्चिम बंगालचे राज्यपाल जे आहेत CV आनंद बोस हे ते व्यक्ती आहेत. तर त्यांच्या विरुद्ध सेक्शुअल हॅरासमेंटची केस किंवा सेक्शुअल हॅरासमेंट त्यांनी केलेले अशा प्रकारचे गुन्हे दाखल करण्यासंदर्भातची चर्चा सुरू होती. त्यांच्यावरती आरोप करण्यात आले होते. तर त्यामुळं कलम 361चा मुद्दा तुम्हाला माहिती असायला पाहिजे. 361चा वापर रिसेंटली म्हणजे कलम 361 अंतर्गत केरळचे जे राज्यपाल आहेत त्याचबरोबर आपल्या देशाचे राष्ट्रपती यांना सुद्धा रिसेंटली संरक्षण मिळालेलं आहे. केरळ गव्हर्नमेंटने आपल्या केरळचे राज्यपाल आणि देशाचे राष्ट्रपती दोघांविरुद्ध न्यायालयात याचिका टाकली होती. पण अगेन कलम 361 नुसार राष्ट्रपती आणि राज्यपालांना प्रोटेक्शन दिलेलं आहे. ओके, कलम 361 मध्ये काय सांगितलेलं आहे तर राष्ट्रपती किंवा एखाद्या राज्याचे राज्यपाल त्यांच्या पदावरती असताना त्यांच्या अधिकारांचा वापर करताना, कर्तव्य बजावताना, पार पाडताना त्यांनी जे काही कृती केलेली आहे त्याला कुठल्याही न्यायालयामध्ये उत्तरदायित्व नाही येते. अशा प्रकारचे हे कलम 361 मध्ये संरक्षण आहे. त्याचबरोबर या कलम 361 मध्ये
राष्ट्रपती आणि राज्यपाल यांना दिवाणी आणि फौजदारी अशा दोन्ही प्रकारच्या खटल्यांपासून संरक्षण दिलेलं आहे. म्हणजे त्यांच्यावरती दिवाणी त्याचबरोबर फौजदारी खटला सुद्धा दाखल केला जाऊ शकणार नाही जोपर्यंत ते पदावरती आहेत तोपर्यंत. ओके, म्हणजे एक्झाम्पल काय असेल, त्यांनी जर एखादा कुणाचा मर्डर केला तर दोघांना सुद्धा जोपर्यंत ते पदावरती आहेत तोपर्यंत त्यांच्यावरती कारवाई होणार नाही. तुम्हाला मी ना याच्या संदर्भातची एक केस सांगतो, एक इंटरेस्टिंग उदाहरण आहे. 2017 सर्वोच्च न्यायालयाने त्यावेळेस जे राज्यपाल होते राजस्थानचे, त्यांचं नाव आहे कल्याण सिंग. कल्याण सिंग यांना सर्वोच्च न्यायालयाने नोटीस पाठवली नव्हती. 2017 हा किस्सा आहे. त्यावेळेस जे पक्ष हे राम मंदिर केस, म्हणजे त्यावेळेस जी सुनावणी सुरू होती, बाबरी मस्जिद पाडली होती, उत्तर प्रदेशचे त्यावेळेस जे मुख्यमंत्री होते बाबरी मस्जिद पाडताना ते होते कल्याण सिंग. तर कल्याण सिंग यांना नोटीस ते मुख्यमंत्री असताना पाठवली होती, पण जे त्यावेळेस नंतर 2017 ज्यावेळेस ते राज्यपाल होते राजस्थानचे, त्यावेळेस मात्र त्यांना सर्वोच्च न्यायालयाने नोटीस पाठवायचं टाळलं होतं. त्यावेळेस असं सांगितलं होतं की त्यांना अगेन 361 संरक्षण दिलेलं आहे, त्याच्यामुळे अशा प्रकारे कारवाई किंवा त्यांच्या विरुद्ध टिप्पणी सुद्धा न्यायालयामध्ये करता येणार नाही. ओके, याच्या संदर्भात प्रसिद्ध असं रामेश्वर प्रसाद आणि भारत सरकारची एक केस आहे 2006ची. त्या दरम्यान सर्वोच्च न्यायालयाने राज्यपालांना वैयक्तिक गैरवर्तनाच्या आरोपावरूनही मिळणारी सूट स्पष्ट केलेली आहे. कायद्यातील स्थिती अशी आहे की राज्यपालांना पूर्ण सूट देण्यात आली आहे असं सर्वोच्च न्यायालयाने निकाल सांगताना सांगितलेलं आहे. ठीक आहे, तर आय होप हा अगदी व्यवस्थितपणे मुद्दा तुम्हाला समजला आहे. कलम 361 नुसार राज्यपाल आणि राष्ट्रपतींना कसं संरक्षण दिलं जाते हे तुम्हाला समजलं आहे. आता जर तुमच्या बालिश मनामध्ये असा जर एक गंमत जर तुमच्या डोक्यात विचार येत असतील की बाबा आपण पण मग राष्ट्रपती राज्यपाल वगैरे काहीतरी बनू आणि मग 7 खून माफ, तर असं काही तुमच्या बालिश मनात येऊ देऊ नका. जर आला असेल तर पटकन पाणी प्या. ओके, हे असले विचार येऊ देऊ नका. आता आजच्या लेक्चरच्या माध्यमातून आपण 8 ते 15 मे पर्यंतच्या महत्त्वाच्या घडामोडी बघणार आहे. यापूर्वी लेक्चर जे घेतलं होतं ते पार्ट 1 म्हणून कन्सिडर करा. भरपूर साऱ्या न्यूज होत्या ना, त्यामुळं आणखीन उगाचच 1-1.5 तास लेक्चर झालं असतं, म्हणून मी त्याला 2 पार्टमध्ये डिवाइड केलं आहे. लेक्चर बघून झाल्यानंतर या लेक्चरचे PDF आपल्या विजन स्टडी 2.0 या ॲपवरतून डाउनलोड करा. या लेक्चरच्या PDF तुम्हाला आज रात्री तिथे अवेलेबल होतील. त्याचबरोबर या ॲपच्या माध्यमातून करंट अफेअरच्या डेली टेस्ट पण तुम्ही सॉल्व्ह करत चला, म्हणजे तुमची प्रॉपर रिव्हिजन अभ्यासाची होत राहील आणि तुम्हाला सुद्धा समजेल की आपला अभ्यास कितपत सुरू आहे. ओके, तर डायरेक्टली मुद्द्याकडे येतोय. पुढचा प्रश्न बघा, भद्रा व्याघ्र प्रकल्प कोणत्या राज्यात आहे? तर इंटरेस्टिंग क्वेश्चन आहे. भद्रा व्याघ्र प्रकल्प हा कर्नाटक राज्यामध्ये आहे. तर कर्नाटक राज्यामधलं हे भद्रा व्याघ्र प्रकल्प रिसेंटली चर्चेमध्ये होतं, कारण तिथं जी टायगर सफारीची तिथलची आहे तर ती पाहण्यासाठी प्रचंड गर्दी वाढलेली आहे. सध्या मुलांना, लहान मुलांना, शाळेतल्या मुलांना सुट्ट्या वगैरे आहेत आणि त्याच्यामुळं भरपूर प्रचंड गर्दी भारतामध्ये टुरिझम क्षेत्रामध्ये होती आहे. तर या पर्टिक्युलर या भद्रा व्याघ्र प्रकल्पामधला जो इको सेन्सिटिव्ह झोन आहे ना, त्याला त्रास होणार नाही अशी पुरेशी काळजी घेणं आवश्यक आहे. याबद्दल आर्टिकल लिहिण्यात आले होते, तर त्यामुळे हा प्रश्न इथे इन्क्लूड केला आहे. भद्रा व्याघ्र प्रकल्प कुठे आहे? तर तो आहे कर्नाटकमध्ये. 1998 हा व्याघ्र प्रकल्प म्हणून घोषित करण्यात आला आहे. भारताचा हा 25वा व्याघ्र प्रकल्प आहे. या अभयारण्यामध्ये हत्ती सुद्धा आहेत आणि इथं वाघांची संख्या सुद्धा भरपूर आहे. आता हे जे भद्रा हे नाव आहे ना या व्याघ्र प्रकल्पाचं, तर हे भद्रा नदीवरून देण्यात आलेलं आहे. तिथूनच वाहणारी भद्रा नदी आहे आणि या भद्रा नदीने वाहून घेतलेल्या वनस्पतींमध्ये सागवान, औषधी वनस्पतींसह कोरड्या पानझडी ते अर्ध सदाहरित वनस्पतींचा समावेश सुद्धा होतो. कर्नाटकमध्ये इतरही महत्त्वाचे प्रकल्प आहेत, व्याघ्र प्रकल्प आहेत, जसं की बांदीपूर, नागरहोल, दांडेली अंशी आणि बिलिगिरी रंगा. ओके, तर हे भद्रा व्यतिरिक्तचे इतरही व्याघ्र प्रकल्प लक्षात ठेवा. पुढचा प्रश्न बघा, कोणत्या उत्पादनाला भारतात पहिले GI मिळाले? GI म्हणजे काय? जॉग्राफिकल इंडिकेटर. हा एक टॅग आहे. जो पहिला प्रोडक्ट आहे भारतातला की ज्याला GI मानांकन मिळाले तो कोणता आहे? तर इथं कप ठेवला आहे. चला चहा पण पिऊन घ्या. तर दार्जिलिंगचा चहा, पर्याय क्रमांक 4 हे या क्वेश्चनचा आन्सर आहे. दार्जिलिंगचा जो चहा आहे ना, याला 2004 GI मानांकन मिळालेलं आहे. दार्जिलिंगचा चहा म्हणल्यावरती कुठे आहे हे बरं? तुम्हाला माहिती आहे का दार्जिलिंग कुठल्या राज्यात आहे? जर माहिती असेल तर मला कमेंट करून कळवा. बघूया तुम्हाला माहिती आहे का दार्जिलिंग नेमकं कोणत्या राज्यामध्ये येतं. ओके, रिसेंटली आता हा GI मानांकनाचा विषय कुठून आला आहे? तर रिसेंटलीच गुजरातमधल्या कच्छमध्ये हे अशा प्रकारे बघा कापड डिझाईन केलं जातं. याला कापड शिल्प तुम्ही म्हणू शकता. तर गुजरातमध्ये कच्छमधलं हा जो प्रकार आहे याला अजरक म्हटलं जातं. काय म्हटलं जातं?
अजरक. हा जो अजरक शब्द आहे ना, हा अजराख पासून आलेला आहे. अजराख म्हणजे मुद्रण, प्रिंटिंग, वेगवेगळ्या रंगांचा वापर केलं जाणारं जे मुद्रण असतं त्याला आपण अजराक म्हणतो. हा आय थिंक एक पर्शियन किंवा अरेबियन शब्द आहे हा. कारण हा जो अजराक ही जी कला आहे, हे जे कापड शिल्प जे आहे हे गुजरातमध्ये सुद्धा प्रचलित आहे. त्याचबरोबर पाकिस्तानमध्ये सुद्धा, जो पाकिस्तानचा सिंध प्रांत आहे ना, तिथं सुद्धा अशा प्रकारे कापड हे बनवले जातात किंवा असं डिझाईन केलं जातं. 400 वर्षांपूर्वीची ही सिंध मुस्लिमांची कला आहे. आणि ज्या कलेमध्ये जे त्या काळात असलेले जे कृषी क्षेत्रामध्ये काम करणारे लोक असतील किंवा पशुपालन करणारे, तर अशा लोकांमध्ये हे लोकप्रिय कापड असायचं, लोकप्रिय पोशाख असायचा, त्याला अजरक असं म्हटलं जातं. ठीक आहे. तर या अजरकला रिसेंटली GI मानांकन मिळाले. कुठलचा हा प्रोडक्ट आहे तर लक्षात ठेवा, गुजरातमध्ये कच्छमधला. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, गांधीसागर अभयारण्य कोणत्या राज्यात आहे? तर हे गांधीसागर अभयारण्य मध्य प्रदेश या राज्यामध्ये येतं. पर्याय क्रमांक 3. मध्य प्रदेश म्हटलं की आपल्याला 2-3 नॅशनल पार्क माहिती असतात. कुनो नॅशनल पार्क, कान्हा नॅशनल पार्क हे माहिती आहेत. पण मध्य प्रदेशमधलंच हे गांधीसागर अभयारण्य आहे. तर हे रिसेंटली चर्चेमध्ये, आता हे जे गांधीसागर अभयारण्य असं ज्याचं नाव आहे ना, तर हे त्याला तेथीलच्या गांधीसागर या धरणामुळं देण्यात आलेलं आहे. ओके. तर हे रिसेंटली चर्चेत कुठून आलं, तर भारताने जो प्रोजेक्ट चिता हा प्रोजेक्ट राबवलेला आहे ना, ज्या अंतर्गत भारतातून पूर्ण नष्ट झालेला चित्ता, जो आधी भारतातलीच एक प्रजाती होता पण तो भारतातून नष्ट झाला, त्याच्या शिकारी वाढल्या किंवा ज्या इतर कारणांमुळे तो भारतातून पूर्ण समूळ नष्ट झाला होता, त्याला पुन्हा भारतामध्ये आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. आणि त्यातलाच हा प्रयत्न म्हणजे प्रोजेक्ट चिता. तर या अंतर्गत एक शिष्टमंडळ भारतामध्ये येऊन गेलेलं आहे. केनियाचं ते शिष्टमंडळ होतं, वरिष्ठ अधिकाऱ्यांचं. तर त्यांनी या गांधीसागर अभयारण्याची तपासणी केली आहे, पाहणी केली आहे. मग आता ते ठरवतील की ज्यावेळेस केनियामधून आपण चित्ते भारतामध्ये आणतोय तर ते या गांधीसागर अभयारण्यामध्ये राहतील का, टिकतील का, किंवा ते पाठवणं कितपत योग्य आहे, तर याचा निर्णय हे शिष्टमंडळ घेईल. ओके. यापूर्वी आपण प्रोजेक्ट चिताच्या अंतर्गत नामेबियामधून जवळपास 8 चित्ते भारतामध्ये आणले होते बघा. 2022मध्ये आफ्रिकनच हे चित्ते होते. नामेबियामधून आपण मध्य प्रदेशच्या कुनो राष्ट्रीय उद्यानामध्ये आणले होते. आणि आता त्या चित्त्यांची संख्या वाढून जवळपास 27 पर्यंत पोहोचली आहे. आता ही जी संख्या आहे ना, ही याच्यामध्ये बछडे सुद्धा आहेत आणि प्रौढ सुद्धा आहेत. तर कुनोमध्ये सध्या 13 प्रौढ आणि 14 बछडे आहेत. आणि रिसेंटली तिथं काही आजारामुळं, संसर्गामुळं 10 चित्ते मरण पावलेले आहेत. ओके. मग आता त्यामुळं हे जे केनियामधून आलेलं शिष्टमंडळ आहे, तर हे एक महत्त्वाचा निर्णय घेतील की गांधीसागर अभयारण्यामध्ये आपण चित्ते पाठवायचे की नाही. ओके. जर ते भारतामध्ये चित्ते पाठवत असतील तर प्रोजेक्ट चिताच्या अंतर्गत आपण दर 5 वर्षातून 8 ते 14 चित्ते भारतामध्ये आणण्याचं नियोजन करणार आहे. ओके. तर प्रोजेक्ट चिताविषयीची तुम्हाला माहिती असायला पाहिजे, एक्झाममध्ये क्वेश्चन येतात. 1952मध्येच आपण अशा प्रकारची सुरुवात केली होती की भारतातून चित्ता हा पूर्ण नष्ट झालेला आहे, तर तो भारतात पुन्हा टिकवण्यासाठी म्हणून आपले प्रयत्न सुरू आहेत. 2022मध्ये आपण 8 आफ्रिकन चित्ते हे नामेबियामधून मध्य प्रदेशच्या कुनो नॅशनल पार्कमध्ये आणले होते. ठीक आहे. तर एवढी माहिती तुम्हाला प्रोजेक्ट चित्ताविषयीची पण असायलाच पाहिजे. हे जे गांधीसागर वन्यजीव अभयारण्य जे आहे हे मध्य प्रदेशमध्ये मंदसौर आणि नीमच या जिल्ह्यांच्या उत्तर सीमेवरती वसलेलं नैसर्गिक अभयारण्य आहे. याचं साधारण क्षेत्रफळ हे 370 चौरस किलोमीटर एवढं आहे. म्हणजे एक भरपूर मोठं असं क्षेत्रफळ आहे जे चित्त्यासारख्या प्राण्याला एक राहण्यासाठी अनुकूल आहे. ओके. 1974मध्ये या गांधीसागर वन्यजीव अभयारण्याला गांधीसागर धरणावरून नाव देण्यात आलेलं आहे. इथं बिबट्या, सांबर, नीलगाय, अस्वल अशा वेगवेगळ्या प्रकारच्या प्रजाती बघायला मिळतील. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे, आगामी T20 विश्वचषकात ICC मॅच रेफरी म्हणून कोण भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे? तर ते व्यक्ती आहेत ते म्हणजे जवागल श्रीनाथ. तर जवागल श्रीनाथ, जर तुम्ही 90s वाले किड असाल माझ्यासारखे तर तुम्हाला हे माहिती असतील, यांची बॉलिंग तुम्ही बघितली असेल आणि अनफॉर्च्युनेटली 2003च्या त्यांच्या वर्ल्ड कपमधल्या मेमरीज आपल्या डोक्यामध्ये असतील. ओके. म्हणजे रिकी पॉन्टिंगनी एका हाताने 6 मारले वगैरे, तर ते किस्से जे आहेत तर ते अनफॉर्च्युनेटली यांच्यासोबतच घडलेले आहेत. तर ते चांगले गोलंदाज किंवा चांगले बॉलर होते, पण रिसेंटली ते बऱ्याचशा मॅचेसमध्ये रेफरी आहेत. तर ICCनी त्यांना, जे आता अमेरिकेमध्ये आणि वेस्ट इंडिजमध्ये
1 जूनपासून सुरू होणारा जो T20 विश्वचषक आहे, तर याच्यात ICC कडून त्यांना मॅच रेफरी म्हणून भारताचं प्रतिनिधित्व करायला सांगितलं. म्हणजे ते मॅच रेफरी असतील, तर हा मुद्दा तुम्हाला माहिती असायला पाहिजे. ओके, पुढचा प्रश्न बघा. कोणत्या भारतीयाला ग्रीन ऑस्कर व्हिटली गोल्ड अवॉर्ड 2024 मिळाला? व्हिटली गोल्ड अवॉर्डलाच ग्रीन ऑस्कर असं म्हटलं जातं. काही वेळेस तुम्हाला नावांमधून काही गोष्टी लक्षात यायला पाहिजेत. ग्रीन म्हणजे काय, ग्रीन ऑस्कर हे का म्हणत असतील, तर त्यांनी बाबा काहीतरी निसर्गासंदर्भात काहीतरी कामं केलेली आहेत, प्राण्यांसंदर्भात किंवा निसर्गाच्या रक्षणासाठी म्हणा, तर त्यासाठी म्हणून जे ग्रीन ऑस्कर अवॉर्ड मानला जातो, व्हिटली गोल्ड अवॉर्ड 2024चा, तो देण्यात आलाय पूर्णिमा देवी बर्मन यांना. पर्याय क्रमांक 2, पूर्णिमा देवी बर्मन. ओके, आता यांना का देण्यात आलाय, ह्या कुठलच्या आहेत, तर आसाममधील वन्यजीव जीवशास्त्रज्ञ डॉक्टर पौर्णिमा देवी बर्मन यांनी त्यांचा दुसरा व्हिटली गोल्ड पुरस्कार जिंकलेला आहे, ज्याला ग्रीन ऑस्कर म्हणून ओळखलं जातं. लुप्तप्राय पक्षी हरगिला म्हणजेच कोण, तर ही जे ग्रेटर एन्जुएंट स्टार्क जे आहे त्यालाच हरगिला म्हटलं जातं. तर यांच्या संवर्धनासाठी, जे त्यांचं नॅचरल अधिवास आहे ना तिथलचा, तर त्याच्या संवर्धनासाठी प्रयत्न केलेत. तर त्यांच्या या प्रयत्नांचा सन्मानार्थ म्हणून त्यांना दुसऱ्यांदा हा व्हिटली गोल्ड पुरस्कार मिळतोय, ज्याला ग्रीन ऑस्कर सुद्धा म्हटलं जातं. डॉक्टर बर्मन यांना व्हिटली गोल्ड पुरस्काराने यापूर्वी 2017मध्ये सन्मानित करण्यात आलं होतं आणि फायनली अगेन 2024मध्ये पुन्हा एकदा त्यांना सन्मानित करण्यात येत आहे. आता डॉक्टर बर्मन यांना हा पुरस्कार लंडनमध्ये देण्यात आलेला आहे, UK. तिथं रॉयल जॉग्राफिकल सोसायटीने एक पुरस्कार समारंभ आयोजित केला होता. त्या दरम्यान जो तिथलचा चार्ल्स तृतीय जो राजा आहे ना, त्याची जी बहीण आहे प्रिन्स ॲनी, तर यांनी डॉक्टर बर्मन यांना पुरस्कार दिलेला आहे. ठीक आहे, हे व्यक्ती लक्षात ठेवायचे. पुरस्कार कुणी दिला हे सुद्धा माहिती असायला पाहिजे. पुढचा प्रश्न बघा. नुकताच चर्चेत आलेला फ्लीट म्हणजे काय आहे? तर बाबा हे परत चर्चेमध्ये येऊ नये अशीच एक अपेक्षा आहे, पण आता दुर्दैवाने हे चर्चेत आलेलंच आहे. तर हे आहे या कोविड-19चं एक नवीन व्हेरियंट. ओके, तर हा युनायटेड स्टेटमध्ये सध्या एक चिंतेचा विषय बनलेला आहे. कोविड-19 सारखे पुन्हा पेशंट सापडत आहेत, पुन्हा कोरोनाची परिस्थिती US तयार होतीये आणि त्यामध्येच हा फ्लीट याला नाव देण्यात आलेलं आहे. ओमिक्रॉन फॅमिलीतून हा येतोय. म्हणजे फ्लीट हा जो व्हायरस आहे हा ओमिक्रॉन हा कुठला व्हायरस आहे माहिती का? ज्याने संपूर्ण देशात आपल्या जी दुसरी लाट आली होती ना कोरोनाची, तर ती या ओमिक्रॉन फॅमिलीतलाच हा फ्लीट आहे. तर हा फ्लीट कशा संदर्भात आहे, तर कोविड-19चं एक नवीन व्हेरियंट जे सध्या US ताप देत आहे. ओके, तर आय होप हे लेक्चर तुम्हाला आवडलं असेल. फायनली आपण 8 ते 15 मेच्या सगळ्या महत्त्वाच्या करंट अफेअरला बघितलेलं आहे. लेक्चर रिवाईज करण्यासाठी याची PDF डाउनलोड करा आणि या ॲपच्या माध्यमातून तुम्ही तिथं फ्री टेस्ट पण सॉल्व करा. जर तुम्हाला बेसिक फाउंडेशन कोर्स किंवा असे काही तुमच्या अभ्यासाला चालना देण्यासाठी काही कोर्सेस घ्यायचे असतील तर हे ॲपमध्ये आहेत. लवकरच तुम्हाला संयुक्त गट ब साठी एक फास्ट ट्रॅक बॅच सुद्धा तिथं उपलब्ध होणार आहे. तर नक्कीच या ॲपमध्ये कनेक्टेड राहा. लिमिटेड ॲडमिशन्स असतील, लिमिटेड मुलांसाठी असतील, त्यामुळं नक्कीच तुम्ही हे ॲप डाउनलोड करून ठेवा. ज्यावेळेस तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल लगेच तुम्ही प्रवेश घेऊ शकाल. भेटूत नेक्स्ट लेक्चरमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.